नमस्कार मित्रांनो, 28 फेब्रुवारीचा दिवस उजाडला एका फार मोठ्या बातमीने. ज्या गोष्टीची संपूर्ण जगाला भीती होती तीच गोष्ट घडून आलेली आहे. अमेरिका आणि इस्रायलने मिळून एकत्रितरित्या इराणवरती क्षेपणास्त्र हल्ला केलेला आहे आणि यासोबतच मिडल ईस्टमध्ये अजून एका भयानक युद्धाला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, या युद्धाची सध्याची स्थिती आणि पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी मी मयूर मोरे घेऊन आलोय तुमच्यासाठी आपलं लाडकं चॅनल, ज्याचं नाव आहे नॉलेज कट्टा. मित्रांनो, हाती आलेल्या माहितीनुसार अमेरिका आणि इस्रायलच्या एअरफोर्सने 28 फेब्रुवारीच्या सकाळी इराणमधल्या महत्त्वपूर्ण लष्करी तळांवरती सोबतच इराणच्या न्यूक्लिअर आणि मिसाईल फॅकल्टीजवरती हल्ला केलेला आहे. तर मित्रांनो, ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत इराणवरती झालेल्या हल्ल्यानंतर इराण देखील कुठेतरी शांत बसणार नाही हे पूर्ण जगाला माहिती आहे. सोबतच याआधी इराणने संपूर्ण जगाला दिलेल्या धमकीमध्ये सांगितलं होतं की जर इराणवरती कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर तो स्टेट ऑफ हॉर्मोन्सना चोक करत संपूर्ण जगाला होणारा क्रूड ऑइलचा पुरवठा बाधित करून जगभरामध्ये एक ऑइल क्रायसिस निर्माण करू शकतो. आणि जर इराणने असं केलंच तर भारतासह जगभरामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणने मिडल ईस्ट मधल्या देशांना आधीच इशारा दिला होता, जर त्यांनी आपल्या जमिनीचा किंवा आकाशाचा वापर अमेरिकेला इराणवरती हल्ला करण्यासाठी करू दिला तर त्यांच्यावरही हल्ला केला जाईल. आणि ह्याच अंतर्गत आपल्यावरती झालेल्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलच्या तेल अवीव, जेरुसलेम आणि उत्तरेकडील काही शहरांवरती मिसाईल लॉन्च केली होती आणि या हल्ल्यामध्ये इस्रायलचे काही नागरिक जखमी झाल्याचे देखील बातमी समोर येत आहे. सोबतच इराणने बहरीन, जॉर्डन, कतर, कुवेत, सौदी अरेबियामध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवरती देखील मिसाईल अटॅक केलेला आहे. मित्रांनो, अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती केलेल्या हल्ल्यामागचा एक मुख्य ऑब्जेक्टिव्ह इराणचे सुप्रीम लीडर असलेल्या आयतुल्ला अली खामेनी यांच्या रॅडिकल इस्लामिक रेजिमला संपवत इराणच्या जनतेला त्यांच्या जाचामधून मुक्त करणं हा देखील होता. तर मित्रांनो, इराण मागच्या काही महिन्यांपासून अग्रेसिव्हली त्याच्या न्यूक्लिअर प्रोजेक्टवरती काम करत आहे. सोबतच इस्रायलवरती हमला करणाऱ्या हिजबुल्ला आणि हमास सारख्या आतंकवादी संघटनेला इराणचा असलेला खुला पाठिंबा या युद्धामागचं एक प्रमुख कारण आहे. मित्रांनो, अमेरिका आणि इस्रायलने इराणला न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवण्यासाठी, हमास आणि हिजबुल्लाला केली जाणारी मदत थांबवण्यासाठी वारंवार इशारा केला होता, परंतु इराण मात्र मागे हटण्यासाठी तयार नव्हता. आणि सध्या हाती आलेल्या माहितीनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड जे ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त मिसाईल अटॅकमध्ये आयतुल्ला अली खामेनी मारले गेल्याची बातमी दिली आणि पुढे जाऊन इराणच्या डिफेन्स मिनिस्टरीने ह्या बातमीची पुष्टी देखील केलेली आहे. मित्रांनो, हा हल्ला अचानकरित्या किंवा घाईगडबडीत केला गेलेला असा हल्ला नाही. अमेरिका आणि इस्रायलने मिळून केलेली कारवाई फक्त एक सर्जिकल स्ट्राईक नसून तर इराणला कायमस्वरूपी गुडघ्यावर आणण्यासाठी केलेलं एक प्रकारचं षडयंत्रच आहे. मित्रांनो, या हल्ल्यासाठी इस्रायलने आपल्या F-35 या फायटर जेटचा वापर केला होता. सोबतच अमेरिकेने आपल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा वापर करून इराणची राजधानी असलेल्या तेहरान सोबतच तिकडच्या तब्बल 30 शहरांवरती हल्ला चढवलेला आहे. मित्रांनो, जगभरातल्या जिओपॉलिटिक्सच्या एक्सपर्ट्सनी अमेरिकेने इराणवरती केलेल्या हल्ल्याला सध्या सुरू असलेल्या रशिया युक्रेन वॉरपेक्षा जास्त भयानक असल्याचं सांगितलं आहे. मित्रांनो, अमेरिकेने इराणवरती हल्ला करण्यासाठी जे काही ऑब्जेक्टिव्ह ठेवले होते ते खामेनी यांच्या मृत्यूनंतर पूर्णत्वास आलेले दिसून येत आहे. परंतु आयतुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण हे युद्ध पुढे चालू ठेवतोय की या युद्धाला पूर्णविराम लागतोय हे खरं तर बघण्यासारखं राहणार आहे. तरी मित्रांनो, या युद्धाबद्दल तुमचे काय विचार आहेत हे मला नक्की कळवा. मित्रांनो, तुम्हाला माझं काम आणि व्हिडिओ बनवायची शैली आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. सोबतच ही बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.